रामकृष्ण हरी. आज आम्ही शिर्डीत पोहोचलो आणि शिर्डी साईबाबांचे दर्शन घ्यायला बाहेर निघालो. सकाळी आम्हाला लेटच झालं कारण 8 वाजता आमची गाडी पोहोचली. त्यानंतर मग आम्ही 11:30 वाजता तयार होऊन बाबांच्या दर्शनासाठी बाहेर निघालो. आता आम्ही दर्शन घेऊन साई प्रसादालयात आलो आहोत. फ्रीचा पास आम्हाला मिळालेला आहे. हे बघा, आम्ही हॉलमध्ये बसलो सुद्धा. आम्हाला खूप भूक लागलेली कारण रात्री 8 वाजता आम्ही जेवलो होतो आणि आमची रात्री 12 वाजता गाडी मुंबईहून निघाली. सकाळी 8 वाजता आम्ही शिर्डीत पोहोचलो. त्यानंतर आम्ही चहाच घेतला, बाकी काही घेतलेलं नाही आहे आम्ही. त्यामुळे मुलांनाही आणि आम्हालाही भूक खूप लागलेली. आम्हाला वाटलं शिर्डीत आल्यानंतर साईंचे दर्शन पटकन होईल, पण तसे नाही झाले. कारण आम्ही सकाळी 11:30 ते दुपारी 2:30 वाजेपर्यंत मंदिरातच होतो. त्यानंतर आम्ही 2:30 वाजता साईंचे दर्शन घेतले. साई मंदिरातच निंबाचे झाड आहे, मंदिराला लागूनच आहे. त्या निंबाच्या झाडाची प्रदक्षिणा घेऊन आम्ही प्रसाद घेण्यासाठी मंदिरातून बाहेर निघालो. मंदिरातून बाहेर पडताना तुम्हाला अंगाऱ्याची पोळी, लाडूचा प्रसाद आणि प्रसाद घेण्यासाठी फ्री पास भोजनाचे असे मिळते. साई मंदिरापासून थोड्याच अंतरावर हे प्रसादाचे नियोजन त्यांनी केलेले आहे. खूप मोठं असे प्रसादालय आहे. प्रसादाची सोय पण चांगली केलेली आहे. व्यवस्थित वाढले जाते. आज गोड म्हणून त्यांनी बर्फी वाढली आहे. आम्हाला खूप भूक लागली होती, त्यामुळे आम्हाला कधी जेवण वाढतील हीच आम्ही वाट बघत होतो. आमचा हॉल हा पूर्ण भरलेला नव्हता. जास्त गर्दी देखील नव्हती. आमचा हॉल अर्धाच भरलेला होता. या सेविका जेवण वाढतात. प्रत्येक रोला 3-4 सेवक सेविका त्यांचे उपलब्ध आहे. मंदिरात जाण्याआधी तुमचे फोन हे लॉकरमध्ये ठेवायला सांगतात, कारण मंदिरात फोन अलाव करत नाहीत. आम्ही मंदिरातून बाहेर पडल्यानंतर आमचे फोन कलेक्ट केले आणि मग प्रसाद घेण्यासाठी या प्रसादालयात आलो. मंदिरात आणि मंदिराच्या बाहेर साईंची द्वारका माई आहे, गेट नंबर 4 जवळ. तिथेही मोबाईल अलाव करत नाहीत. बाहेर लॉकरमध्येच ठेवावे लागतात. द्वारका माईत का अलाव नाहीत? कारण तिथे साईंची धुनी पेटत असते. अग्निकुंड आहे तिथे, त्यामुळे आतमध्ये मोबाईलला प्रवेश नाही. जेवणामध्ये गोड बर्फी, उसळ, मसाले भात आणि बटाट्याची आमटी आणि एक चपाती. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही
आणखी घेऊ शकता, पण अन्न वाया घालवू नका. जेव्हा कधी तुम्ही शिर्डीत येणार तरी या प्रसादाचा तुम्ही उपभोग घ्या. खूप छान असं हे जेवण असतं, सात्विक जेवण आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही अजून देखील घेऊ शकता. इथे सेवक सेविका जेवण वाढण्यासाठी फिरत असतात. हे आहे आमचं संपूर्ण ताट. प्रसाद घेऊन आम्ही बाजूलाच असणाऱ्या एका एक्झिबिशनमध्ये गेलो. हे एक्झिबिशन शिवकालीन गोष्टींचे होते. हे एक्झिबिशन प्रसादालयाच्या वरच्याच मजल्यावर होते, पहिल्या मजल्यावर. खूप गर्दी होती इथे. छान असं एक्झिबिशन होतं. शिवकालीन गोष्टी होत्या इथे. इथे एंट्री पास पर पर्सन 10 रुपये आहे. आम्ही 7 जण होतो. आमचे 70 रुपये झाले होते. आत गेल्यानंतर मोबाईल अलाव नव्हते, तरीसुद्धा आम्ही लपून थोडंसं शूटिंग घेतलं. ते तुम्हाला पुढे दाखवेन. प्रत्येकी 10-10 रुपये देऊन आतमध्ये एंट्री इथे दिली जाते. पण तुम्ही नक्की इथे विजिट करा. खूप छान असं शिवकालीन वस्तू आहेत इथे. संपूर्ण हॉल हा शिवकालीन वस्तूंनीच सजवला गेला आहे. तुम्ही पाहू शकता इथे ढाल, तलवारी, भाला असे भरपूर शिवकालीन वस्तू आहेत. काहींची नावे सुद्धा आम्हाला माहिती नाही. आम्ही इथे फोटोशूट पण केले. तुम्ही बघू शकता. छान असं आम्ही फोटोशूट करून संध्याकाळचे आम्हाला 4:30 वाजले इथे. त्यानंतर आम्ही थोडंसं शॉपिंग करून द्वारकामाईकडे निघालो. द्वारकामाईच्या आत आम्हाला मोबाईल अलाव नाही, पण आम्ही बाहेर शूट केलं. द्वारकामाई, चावडी असे आम्ही फोटो इथे काढलेले आहेत. ही आहे बाबांची चावडी. त्यानंतर टाइमपास करण्यासाठी आम्ही एका बागेत गेलो, कारण रूमवर जाऊन परत जेवायला बाहेर येणं आम्हाला खूप कंटाळा आला होता. त्यामुळे आम्ही बागेत बसायचं ठरवलं. हे बघा तुम्ही 4 नंबर गेटवर खूप मोठं असं साईंचा बगीचा आहे. त्यात साईंची ही मूर्ती बघा. खूप छान अशी साईंची मूर्ती आहे. त्यानंतर आम्ही जेवण्यासाठी हॉटेलमध्ये गेलो. हॉटेलमध्ये थोडंसुद्धा जेवण चांगलं नव्हतं. सगळ्यांचा मूड ऑफ झाला होता. एक तर वेळ लावला त्यांनी आणि जेवण जरासुद्धा चांगलं नव्हतं. सगळ्यांचा मूड ऑफ झाला होता. आम्ही रूमवर गेलो आणि झोपून गेलो.